Shalom and good evening, everyone. Kavil, it's welcoming you all to the yeshiva. We're starting a new session of the Marathi section of the yeshiva today. सर्वांना शलोम आणि येशूच्या नावात स्वागत आहे सर्वांचं. आजपासून मराठी मधलं नवीन असं आपण येशिवात जे आहे आपलं अभ्यासक्रम सुरू करत आहोत. And we are really, all of us, we are so glad to start this new shiur or new study in Marathi because it's going to cater to so much of other people who we were not able to cater to earlier. आणि अगोदर ज्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही अशा अनेक लोकांपर्यंत आपण ह्याच्याद्वारे पोहोचू शकणार आहे आणि म्हणून हे मराठीमध्ये जे सुरू केलेलं आहे हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. So I welcome all of you all in the name of Yeshua, our Lord and Savior. आणि म्हणून आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त देव जो आहे त्याच्या नावामध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. And I'm going to take 2 minutes to just introduce what the yeshiva is all about. आणि येशिवा हे नक्की काय आहे हे मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. We are basically a school or a training center that operates online and teaches online courses of the Hebrew language, teaching people how to read, write, and speak the Hebrew language, and do Bible study and study the scriptures in the original text and context. आणि आम्ही ऑनलाईन हे जे आहे अभ्यासक्रम घेत असतो आणि आम्ही लोकांना जी हिब्रू भाषा आहे ती आम्ही लिहायला वाचायला शिकवत असतो आणि फक्त हे भाषा शिकणंच नाहीये तर त्याच्या सोबत जे पवित्र शास्त्र आहे आणि त्याची जी मूळ भाषा आहे हिब्रू भाषा जी आहे आणि त्याच्यामधून ते पवित्र शास्त्र आपण वाचलं तर त्याच्यामधले जे मूळ अर्थ आहे ते समजून घ्यायला आणि अशा प्रकाराने आपण सर्व मिळून एकत्रित अभ्यास करत असतो. So we study from the Old Testament as well as the New Testament, and by God's grace and by the power of His Holy Spirit and the kindness of our Lord Jesus, we are able to reach out to all of you all. And thank you for joining us, and hope you all keep joining us every week, Thursday, 8 p.m. आणि जुना करार आणि नवीन करार ह्या दोन्हीही करारांचा आपण पवित्र शास्त्रातल्या अभ्यास करत असतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे हे सर्व करायला प्रभूनी कृपा पुरवलेली आहे आणि तुम्ही सर्व जे जोडले गेलेले आहात तुम्हाला सुद्धा सर्वांना आम्ही आभार मानतो आणि दर गुरुवारी संध्याकाळी 8 वाजता आपण अशाच पद्धतीने एकत्र येणार आहोत. तर एकत्र येणं सोडू नका, दर गुरुवारी जॉईन होत राहा. Today, I want to talk to you all about something very simple, but very profound in its context, which has got to do with one of the commandments in the 10 Commandments. आज मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते असं वाटतं की खूप सोपी साधी गोष्ट आहे, परंतु त्याचबरोबर त्याला फार गंभीर असा मतितार्थ आहे आणि ती गोष्ट मी जी बोलणार आहे ते 10 आज्ञांपैकी एक जी आज्ञा आहे त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे तुमच्याशी. One of the commandments was, thou shalt not create any molten image, or you shall not do idol worship or create any image other than worshipping God. So basically, thou shalt not have any idolatry in your existence. आणि एक आज्ञा आहे की आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको आणि प्रभूने तेच सांगितलेलं आहे की कुठल्याच प्रकारची मूर्तीपूजा आणि कुठल्या प्रकारच्या मूर्त्या करून त्याची आराधना करायची नाही, तर फक्त प्रभूची आराधना करायची आहे. अशी जी आज्ञा दिलेली आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. Now, when we talk about idolatry or idol worship, it's not only about something that is made with a stone or a piece of wood or something that is created with human hands. Idolatry has got to do with a lot more than what you can see and feel. आणि मूर्तीपूजा म्हणजे फक्त दगड किंवा लाकूड किंवा अशा प्रकारचा हाताने घडवलेले किंवा दिसणारी फक्त जी मूर्ती आहे याच्याबद्दल नाही, तर त्याच्या मागे सुद्धा खूप गहन असा अर्थ आहे. आपल्या भावना आणि अनेक गोष्टी ह्याच्याशी संदर्भ आहे. So true idolatry in its essence is about corruption and about a corrupted soul. आणि
मूर्तीपूजेचा खरा अर्थच हा होतो, की भ्रष्टाचार किंवा आपला जो जीव जो आहे, त्याच्यामध्ये असलेला जो भ्रष्टाचार आहे, त्याबद्दल मूर्तीपूजा आपल्याला सांगते. And idolatry affects many areas of your spiritual life, not only by doing something of service to a stone or wood or an idol, but it affects other areas of your spiritual life, which is what I'm going to talk to you today. आणि फक्त दिसणाऱ्या मूर्तींमुळे अमंगळपणा येतो असं नाही, तर हे जे आपल्या विचारांमध्ये, जीवामध्ये हा जो भ्रष्टपणा आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जीवनाच्या अनेक भागांवरती त्याचा परिणाम होतो आणि तिथे भ्रष्टपणा, अमंगळता येते. The root of idolatry is a soul that does not know God or does not want to know God, or a soul that is helpless and is in darkness and doesn't know the value of life or existence that God has given. मूर्तीपूजेचं जे मूळ आहे, ते अशा जीवामध्ये आहे, की ज्याला प्रभूची ओळखच नाही किंवा प्रभूची ओळख करून घेण्याची इच्छा नाही किंवा अ, अशा परिस्थितीमध्ये आहे, की मला देवासंदर्भातल्या गोष्टी नकोत किंवा नक्की प्रभू काय आहे, त्याचं जे सत्य आहे, ते न स्वीकारण्याची जी स्थिती आहे, हे मूळ आहे. So then, that soul that does not know God, does not know the love, kindness, patience, and all the fruits of goodness of God, starts looking at himself, depending upon himself, and creating a self existence that is not the way God intended you to live. आणि असा एक जीव, की त्याला परमेश्वराचा दयाळूपणा, त्याची कृपा आणि त्याच्या जे चांगुलपणाबद्दलच्या गोष्टींचा अनुभव नाही, त्यांनी समजून घेतलं नाही आणि स्वतःच्या प्रयत्नांनी काहीतरी करण्याचा जे व्यक्ती प्रयत्न करतो आणि जो देवाचा मार्ग नाही, तो समजून न घेता आपण वागणूक करतो, ती मूर्तीपूजा आहे. So instead of loving God, that soul becomes corrupt and starts loving himself. आणि देवावरती प्रीती करण्याच्या ऐवजी त्या जीवामध्ये असा भ्रष्टाचार येतो आणि तो जीव जो आहे, तो स्वतःवरतीच प्रीती करायला लागतो. And then, not only himself, he starts loving other things, materialistic things, money, wealth, status, power, and all these things that a soul clings to becomes idols in a person's life. आणि असं केल्यामुळं फक्त स्वतःवरतीच प्रीती करत नाही, तर तो व्यक्ती मग नंतर जगिक गोष्टी, भौतिक गोष्टी, पैसा, सत्ता आणि सामर्थ्य आणि अशा ज्या जगिक गोष्टी आहे, यांच्या मागे धावतो, त्याच्यावरती प्रीती करायला लागतो. So, idols is not outside of you, idolatry is inside of you, friends. आणि मूर्ती ज्या आहेत, हे तुमच्या बाहेर नाहीत, परंतु मूर्तीपूजा हा आपल्या जीवनाच्या आतच असतो. And over a period of time, when a soul indulges in this activity, he becomes one with this corruption, he becomes one with this impurity, and the soul from inside becomes absolutely impure in the sight of God. आणि मग अशाच गोष्टी ज्या आहे आपल्या जीवनामधल्या ह्या ज्या मूर्त्या आहेत, ह्यांच्यामध्ये अडकून पडल्यामुळं आपल्या जीवनामध्ये अमंगळता येत असते आणि मग देवाच्या दृष्टीने एक अशुद्ध असं ते जीवन होऊन जातं. So the process of idolatry starts uh, with a soul wanting and desiring something which he needs or requires in his life. आणि मग या मूर्तीपूजेची सुरुवात इथून होते, की एक व्यक्ती आहे, त्याचा जीव जो आहे, तो अशा गोष्टींच्या मागे धावतो किंवा ते मिळवण्याचा प्रयत्न करतो, जे त्याला हवे आहेत. So, for example, a person wants a lot of money, he wants to become very rich. So, what does he do? उदाहरण द्यायचं म्हणजे समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला खूप पैसे पाहिजे, त्याला श्रीमंत व्हायचं आहे, तर तो काय करेल? He starts doing a business, maybe starts making a lot of money, but then he looks for something outside of him, and he looks for blessings, he looks for more money, and he looks for empowerment in what he's doing.
आणि समजा तो एखादा व्यवसाय सुरू करेल आणि मग तो आणखी बाकीचे स्रोत बघायला लागेल आणि तो विचार करेल, की मला अधिक पैसा कसा मिळेल, मी अधिक गोष्टी कशा प्राप्त करू आणि तो त्या दृष्टीने विचार आणि प्रयत्न करायला लागेल. So the idol which he has created inside of him, then he brings it forth with his hands and he creates an idol, physical idol outside of him, which was actually taken birth inside of him. आणि अशा प्रकाराने त्या व्यक्तीच्या आतमध्ये त्या मूर्तीचा जन्म होतो त्याच्या जीवनामध्ये आणि मग त्याच्या जीवनाच्या बाहेर त्याच्या हातांच्याद्वारे, त्याच्या कृतींच्याद्वारे जसं काय ती मूर्ती एक आकार घेते आणि मग तो त्या मूर्तीपूजेमध्ये जातो. And then he invests all his hopes, his desires, everything into that idol outside, and he showers it with, you can see how people in today's world, they use gold and donations and silver, and they dress up all the idols. It's all a corruption of inside. Now you are doing it to the idol outside. आणि जितका अधिक आपल्यामध्ये भ्रष्टाचार येतो, तितकं अधिक ती बाहेरची जी मूर्ती आहे, तिच्या नादी तो व्यक्ती लागतो आणि मग त्या मूर्तीला अधिक सुशोभित करण्यासाठी आणि निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी करतो आणि आपण पाहतो दागिने, सोनं, चांदी आणि निरनिराळ्या प्रकारचे वस्त्र असं लोकं त्या मूर्त्यांना घालत असतात आणि अशा प्रकाराने त्या मूर्तीच्या नादी लागतात. So the idol is only a plain block of wood or stone, but it is a replica of the God that you have birthed or made inside of you. And when the true God looks at you, he becomes disgusted in the idol that you have created inside of you, friends. आणि अशा प्रकाराने ह्या मूर्तीची जी सुरुवात आहे, बाहेर दिसणारे जे दगड किंवा माती आणि लाकडाच्या ज्या मूर्ती आहे, पण त्याचा जन्म, त्याची सुरुवात आपल्या जीवनामध्ये झालेली असते आणि मग ज्यावेळेस जिवंत देव ही गोष्ट पाहतो, आपल्या जीवनामधल्या ह्या मूर्ती पाहतो आणि त्यावेळेस परमेश्वराला अनुताप होत असतो ह्या गोष्टींचा. Now, by doing this, you're also breaking the second commandment that God has given us. आणि असं करण्याच्याद्वारे आपण जे देवाने 10 आज्ञा दिल्यात, त्याच्यामधली दुसरी आज्ञा मोडत असतो. Do you all know what the second commandment is? तुम्हाला माहिती आहे का दुसरी आज्ञा काय आहे ते? It says, I am the Lord your God that brought you out from the land of Egypt, and thou shalt have no other gods before me. आणि मी तुमचा देव आहे, ज्याने तुम्हाला इजिप्त मिस्रामधून बाहेर काढलेलं आहे आणि माझ्या समोर तुम्हाला अन्य देव नसावेत. अशी ती आज्ञा आहे. Which means that if I do not have before me and before my face and before my heart the true living God, but all these other things that I've created inside of me, then I'm breaking God's commandment by Him saying, thou shalt have no other gods before me. So, friends, you're breaking two commandments here. आणि मग जर माझ्या समोर माझा प्रभू आणि प्रभूच्या गोष्टी नाही, तर मी कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टींवरती अधिक प्रीती करून अशा प्रकारच्या मूर्तींना जन्म दिलेला आहे. त्या मूर्ती माझ्या समोर आहेत आणि आपण तसं पाहता अप्रत्यक्षितरित्या 2 आज्ञा मोडत असतो. So, your idols can be anything. It can be gold, silver, it can be status, it can be money, it can be a job, it can be another person, it can be anything in this world. We need to remove all this idolatry from our souls. आणि लोकांसाठी मूर्ती काही पण असू शकतं. त्यांचा पैसा आहे, सामाजिक स्थिती आहे, नोकरी आहे, व्यवसाय आहे, सोनं, चांदी आहे, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांच्या आवडीची एखादी व्यक्ती आहे, कोणीही असू शकतं. परंतु ह्यामधून बाहेर पडणं आपल्याला गरजेचं आहे. Now, one of the ways idolatry affects our spiritual life uh, is when we are not charitable and we do not have kindness and charity inside of us. आणि ह्या मूर्तींचा एक परिणाम असा आहे, की आपल्यामध्ये दान-धर्म करण्याची आणि दुसऱ्यांना देण्याची, काहीतरी चांगलं करण्याची वृत्ती निघून जाते किंवा नसतेच आपल्यामध्ये ती. When you refuse to be kind to another person, do not open your hands to help him, give another person a meal or whatever,
if there is no kindness inside of you, that unkindness in your soul is equal to idolatry. आणि जर आपल्यामध्ये दयाळूपणा नाही, एखाद्या व्यक्तीला आपण काही देऊ शकत नाही, अन्न किंवा त्यांना पाहिजे असलेल्या गोष्टी काही पण असू शकतं. जर आपण कोणाला काही देऊ शकत नाही, तर ते जो दयाळू नसण्याचा जो स्वभाव आहे, तो आपल्या जीवनामध्ये एका मूर्तीप्रमाणे होतो. And let me explain to you, because you all must be wondering, why am I connecting idolatry with a person who does not practice charity and kindness? आणि तुम्ही विचार करताल, की मी मूर्तीपूजा आणि जो व्यक्ती दानधर्म किंवा चांगुलपणा ह्या गोष्टी करत नाही, ह्या दोघांचा संदर्भ कसा काय जोडतो? In the book of Deuteronomy, if you all have your Bibles, please turn with me, and we'll study a portion called it's the portion's name is called Re'eh in Hebrew. आणि हिब्रूमध्ये रे ए असं जे म्हटलेला जो शास्त्र भाग आहे, अनुवादच्या पुस्तकामध्ये आहे. आपल्या पवित्र शास्त्रांमधून आपण पाहणार आहोत. It starts from Deuteronomy chapter 11, verse 26, and it ends in Deuteronomy 16, verse 17. So आणि between these two chapters is this portion which we are going to study today. अनुवाद 11:26 पासून सुरू होऊन अनुवाद 18 मध्ये तो तेवढा शास्त्र भाग आहे. So in all these chapters, God is instructing the children of Israel on certain things, and all that He's instructing them about is two basic fundamental concepts that have got to do with idolatry and tithing and charity. आणि या ठिकाणामध्ये प्रभू इस्रायलाच्या संतानांना काहीतरी सूचना देत आहे, काहीतरी सांगत आहे आणि मूर्तीपूजा आणि दयाळूपणा जे आहे आणि दानधर्म करण्याची वृत्ती ह्याच्याबद्दल ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. In chapter 12, verse 1 and 2, it says, "These are the laws and rules that you must carefully observe in the land of the Lord, land that the Lord your God of your fathers is giving you to possess as long as you live on the earth. You must destroy all the places at which the nations you are to dispossess worshipped their gods, whether on lofty mountains and on hills or under the luxuriant trees. Tear down their altars, smash their pillars, put their sacred posts to the fire, and cut down the images of their gods, obliterating their name from that place." Can you read that in the Marathi, please? अनुवाद 12:1-3 आपण वाचूया. जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला वतन म्हणून दिला आहे, त्यात तुम्ही या भूलोकी जिवंत राहाल तोपर्यंत हे विधी व हे नियम काळजीपूर्वक पाळावे. जी राष्ट्रे तुम्ही ताब्यात घ्याल, त्यातले लोक ज्या ज्या ठिकाणी उंच डोंगरांवर, टेकड्यांवर आणि हर तऱ्हेच्या हिरव्या वृक्षांखाली आपापल्या देवांची सेवा करीत असतील, त्या सर्व ठिकाणांचा अवश्य विध्वंस करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका, त्यांच्या अशेरा मूर्ती अग्नीत जाळून टाका व त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती फोडून तोडून टाका. त्या ठिकाणातून त्यांची नाव निशाणी नाहीशी करा. Now in chapter 13, from verses 13 to 16, it says, "If you hear it said of one of the towns that the Lord your God is giving you to dwell in, that some scoundrels from among you have gone and subverted the inhabitants of the town, saying, 'Come, let us worship other gods whom you have not experienced,' you shall investigate and inquire and interrogate thoroughly. If it is true and the fact is established, the abhorrent thing was perpetrated in your midst, put the inhabitants of the town to the sword and put its cattle to the sword. Doom it, and all that is in it shall be destroyed." अनुवाद 13 आणि 13 ते 16 वचन आपण वाचूया. तुमच्यातून काही अधम पुरुष निघाले आणि त्यांनी तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांची सेवा करावयाला लावले, असे म्हणून आपल्या नगरातील लोकांना बहकविले.
तर पूछतपास करावा, शोध करावा व बारकाईने पत्ता काढावा. आणि ही गोष्ट खरी असली आणि तुमच्यामध्ये असले अमंगळ कृत्य घडले आहे याविषयी खात्री झाली, तर त्या नगराच्या रहिवाशांना तलवारीने अवश्य मारून टाकावे आणि त्या नगराचा व त्यातील सर्व वस्तूंचा समूळ नाश करावा आणि सर्व प्राणीमात्राचा तलवारीने संहार करावा. त्या नगरातील सर्व लूट चव्हाट्यावर जमा करावी आणि ते नगर त्यातल्या लुटी सुद्धा आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ सर्वस्वी जाळून नष्ट करावे. त्याचा ढिगारा कायमचा तसाच पडू द्यावा, ते पुन्हा वसवू नये. Yeah. First, we read in chapter 12, you shall remove idolatry from the land. And second, we read, you shall destroy all the places that practice idolatry and that will be places that will take you towards idolatry. It will be completely destroyed from amongst you. आणि 12व्या अध्यायातली जी वचनं वाचली त्याच्यामधून आपण पाहिलं की सर्व जे मूर्तीपूजेची ठिकाणं आहेत त्यांचा विध्वंस करा आणि ते संपूर्ण तोडून फोडून त्यांना सर्व त्याचा नाश करून टाका. त्याचा अवशेष काही राहू देऊ नका की जेणेकरून ते तुम्हाला मूर्तीपूजेकडे नेतील. ते समूळ उपटून टाका असं सांगितलं. Now in 14 verse 22 and 23 it says, you shall set aside every year a tenth part of all the field of your yield of your sowing that is brought from the field. You shall consume the tithes of your new grain and wine and oil and the firstlings of your herds and flocks in the presence of the Lord your God, in the place where he chooses to establish his name, so that you may learn to revere the Lord your God forever. आणि अनुवाद 14, 22 आणि 23 आपण वाचूया. दरवर्षी तुझ्या शेतातल्या पेरणीपासून जे उत्पन्न येईल त्याचा दशमांश अवश्य वेगळा काढून ठेव. जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडेल तिथे आपले धान्य, द्राक्षरस व तेल यांचा दशमांश आणि आपली गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे प्रथम वत्स आपला देव परमेश्वर याच्या समोर खा. असे केल्याने तू आपला देव परमेश्वर याचे भय निरंतर बाळगण्यास शिकशील. Now let me explain this to you. A selfish man or selfish person who loves himself will not open his hand and give another person, or will not give God his due in terms of what he has earned during the year. आणि जो व्यक्ती स्वार्थी वृत्तीचा आहे तो कधीच आपला हात लांब करून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा जे परमेश्वराचं आहे ते त्याला देण्यासाठी त्याच्या मनाची तयारी नसेल तो कधीही कृती करणार नाही. And when a selfish person withdraws his hand from giving and doing charity and kindness to another person, that is because he has made himself the biggest idol in the sight of Almighty God. आणि एखादा स्वार्थी मनुष्य अशा प्रकाराने दुसऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी किंवा जे परमेश्वराने सांगितलेलं आहे ते देण्यापासून आपला हात आखडता घेईल आणि तो कुठल्याही प्रकारचा दान धर्म करणार नाही, दयाळूपणा दाखवणार नाही, तर परमेश्वराच्या दृष्टीने तो व्यक्ती स्वतःच्यासाठी एक मूर्ती असा झालेला आहे. A selfish person in most times does not believe that there is a God. एक स्वार्थी व्यक्ती जो बहुतेक वेळेस असा विचारच करत नाही की परमेश्वर अस्तित्वात आहे. He will tell you there is no God. I do not have to give you or the church money, or I do not have to give helping other people because this is the money which I earned. It is my money, and I do not want to give money for other people to enjoy it. So that आणि selfishness makes a person corrupt in his soul. आणि अशा प्रकाराने एक जो स्वार्थी व्यक्ती आहे तो जसा काय विचार करतो की देवच नाही आणि म्हणून देवाने सांगितल्याप्रमाणे तो दुसऱ्या व्यक्तीला किंवा चर्च आहे, मंडळी आहे किंवा जे लोकांना गरज आहे कोणालाच तो कुठल्या गोष्टी देणार नाही, तो दयाळूपणा, दानधर्म दाखवणार नाही आणि तो स्वतःच एक मूर्ती बनेल आणि त्याचा जो जीव आहे त्याच्यामध्ये एक प्रकाराने तो भ्रष्टाचार घडेल. It is this selfish person who lacks compassion, kindness for humanity. He lacks true justice and practicing justice between person to person.
Therefore, his sin is very, very grave, and it is considered the highest form of idolatry in the sight of God. आणि एखादा असा जो स्वार्थी व्यक्ती आहे, की जो दान धर्म करत नाही, तो दुसऱ्यांसाठी दया दाखवत नाही, तो दुसऱ्या मनुष्यांना न्यायीपणाने वागणूक देत नाही, तर तो फक्त स्वतःवरती प्रीती करतो आणि स्वतःसाठी गोष्टी करत राहतो, स्वार्थामध्ये जगतो. परमेश्वराच्या दृष्टीने हे फार मोठं पातक आहे आणि ते मूर्तिपूजे समान आहे. Our duty in the kingdom of God is to be kind with one another and to practice justice with one another and to help as many times you can without asking a single question. आणि आपण देवामध्ये असताना आपण एकमेकांशी दयाळूपणाने वागलं पाहिजे, एकमेकांशी न्यायाची वागणूक आपली असली पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे. कोणीही आपल्याला न मागता आपण मदत करणं आणि दयाळूपणा दाखवायला शिकणं गरजेचं आहे. You know, entire creation, the physical creation that we live in, was created on two very substantial foundation pillars that God had installed before anything else. आणि संपूर्ण सृष्टीची परमेश्वराने जी रचना केली आहे, त्याचे दोन सर्वात खूप महत्वाचे असे दोन आधारस्तंभ आहेत. These two pillars are kindness and righteous judgment. आणि ह्या दोन गोष्टी हे जे दोन आधारस्तंभ आहेत मुख्य, ते म्हणजे दयाळूपणा आहे आणि नीतिमत्वाने केलेला न्याय आहे. If you look at the world around you, every single action of a human being or any living organism stems from basic kindness and compassion. आणि संपूर्ण सृष्टीमध्ये सभोवती पण आपण पाहतो, जितके पण जीवधारी आहेत, प्राणी असू द्या, काही पण असू द्या, ज्यांच्या ठायी जीव आहे, ते प्रत्येक जण जे दयाळूपणा आहे, याला धरून राहतात आणि त्यांचा तो एक मूळ स्वभाव धर्म आहे. And that kindness and compassion is what is making this existence, this physical creation, ticking and alive every day. आणि तो दयाळूपणा आणि तो कळवळा जो आहे, तो फार महत्वाचा आहे आणि दररोजच्या दिवशी तो आपल्याला जसं काय एक जीवन दिल्याप्रमाणे आहे. And when we do not practice this kindness in life, then God has put in the alternate pillar, which is righteous judgment. That means we need to treat each other just, absolutely just. आणि जर आपण दयाळूपणा दाखवू शकत नाही, तर त्याला दुसरा पर्याय जो आहे, तो म्हणजे नीतिमत्वाने केलेला न्याय असा आहे. म्हणजे आपण एकमेकांबरोबर अगदी 100% असं न्यायीपणाची वागणूक दिली पाहिजे एकमेकांना. In chapter 15, verse 7 and 8, can you read verse 7 and 8? 15वा अध्याय आणि त्याचं 7 आणि 8 वचन जर आपण वाचलं, अनुवाद 15, 7 आणि 8. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे, त्यातल्या कोणत्याही गावात एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला, तर त्या दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नको किंवा आपला हात आखडू नको. तर तू आपला हात त्याच्यासाठी सैल सोड आणि त्याची गरज भागेल इतके त्याला अवश्य उसने दे. If you have somebody who is known to you, unknown to you, somebody even within your congregation, somebody within your church, somebody within your faith who needs a certain help, do not withdraw your hand from that. तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखत असाल किंवा त्यांच्याशी जास्त परिचय देखील नसेल, परंतु आपल्या मंडळीत, आपल्या आसपास तुम्ही ओळखत असलेला कुठली पण व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती आहे, की त्या व्यक्तीला कशाची तरी गरज आहे, तर कधीच आपला हात आखडता आपण घेऊ नये. Now, when it talks about a needy person here, it's not only talking about a person who's really poor, but it's talking about a person who's poor so that he cannot fulfill the commandments of God. आणि इथं फक्त गरीब किंवा दरिद्री व्यक्तीबद्दल म्हटलेलं नाही, तर असा गरजवंत व्यक्तीबद्दल म्हटलेलं आहे, की जो त्याच्या गरजांमुळे, त्याच्या कमीपणामुळे देवाच्या आज्ञा तो पूर्ण करू शकत नाही, अशा व्यक्तीबद्दल सुद्धा इथे सांगितलं आहे.
So if you find anybody who's wanting to do something for the kingdom of God, but he does not have the resources to do it, you better help that person to complete that mitzvah, that deed, because that is very important for him, not for you. आणि एखादा व्यक्ती आहे समजा आपल्या परिचयातला, देवाच्या राज्यासाठी त्याला काहीतरी करायची इच्छा आहे, तो काहीतरी करू इच्छितो, परंतु ते करण्यासाठी त्याच्याकडे पुरेशा गोष्टी नाहीत, तर आपण त्यांना नक्की मदत केली पाहिजे. कदाचित मला ती गोष्ट करायची नाही, पण त्या व्यक्तीला ती गोष्ट देवाच्या राज्यासाठी करायची आहे, ती पूर्ण करण्यासाठी आपण मदत केलीच पाहिजे. Normally, when we think of helping people because they are in real need, you do that, and it's good that you do that. You give someone to eat or to drink or to live or buy clothes. That is good. It's good in the sight of God. That is for your merit. But when someone needs resources to do good for somebody else or for the kingdom, do not withdraw your hand from that. जर एखाद्या व्यक्तीला अन्न, पाणी, वस्त्र आणि अशा प्रकारच्या कुठल्यातरी गरजा आहेत आणि तुम्ही त्या पुरवून दिल्या, तर ते चांगलंच आहे. तुम्हाला त्याचे आशीर्वाद मिळतीलच. परंतु एखादा व्यक्ती आहे, तो दुसऱ्या कुठल्यातरी आणखी व्यक्तीला मदत करू इच्छितो किंवा देवाच्या राज्यासाठी काहीतरी गोष्ट करू इच्छितो, अशा व्यक्तीला सुद्धा परंतु त्याच्याकडे पुरेशा गोष्टी उपलब्ध नाहीत, तर अशा व्यक्तीला देखील आपण मदत करावी त्या चांगल्या काम पूर्ण करण्यासाठी. When you help somebody who is going to do something good, you are not going to get the merit of that action. The person who's doing that action, he is going to get the merit of it. आणि असा व्यक्ती जो दुसऱ्यांसाठी किंवा देवाच्या राज्यासाठी काहीतरी करत आहे आणि ती कृती करण्यासाठी तुम्ही त्याला मदत केलेली आहे, तर त्या कृतीबद्दलचं ज्या गोष्टी आहेत, चांगलं पारितोषिक ते तुम्हाला कदाचित मिळणार नाही. ते त्या व्यक्तीला मिळेल, कारण त्याने ती कृती केलेली आहे. Because you had the kindness to enable him and help him to do something for the kingdom of God, and the reward will be for him, not for you, my friends. आणि तुमच्यामध्ये दयाळूपणाचा हा स्वभाव आहे आणि म्हणून त्या व्यक्तीला दुसऱ्या कोणासाठी, देवाच्या राज्यासाठी गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्याला मदत केली, त्याला त्याचं पारितोषिक प्राप्त होईल तुमच्या ठायी असलेल्या दयाळूपणामुळे. Never for 1 minute think that if you're doing something for anybody else, that you should be able to receive anything back from God. The moment that thought enters your mind, that all your actions will receive some reward, then you are sinning. Be careful of this. आणि कोणासाठीही काहीही गोष्ट करताना मनात हा उद्देश ठेवू नका, की मी हे केल्यानंतर देव मला ह्याचं पारितोषिक देईल, ह्याच्या बदल्यात काहीतरी देईल. देवापासून अपेक्षा ठेवू नका कोणासाठी काही करताना, कारण ते एक प्रकारचं पाप आहे. Even if you're paying somebody's school fees for education, that soul one day will study and learn and work in the kingdom of God. And what you have done for that soul is for that soul to become closer and closer to God and to reach God. That's not your merit, friends. It's that soul that is being enabled to reach God. आणि कदाचित एखादा व्यक्ती आहे, त्यांना शिक्षण घेण्यासाठी तुम्ही मदत करता, त्यांचे फीस देत आहात तुम्ही कदाचित आणि ते चांगलं शिक्षण घेतील, देवाच्या राज्यामध्ये वाढतील, देवासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी करतील. त्याच्या बदल्यात ज्या गोष्टी आहे पारितोषिक, ते त्या व्यक्तीला मिळेल. तुम्ही दाखवलेल्या दयेमुळं तुम्हाला मिळणार नाही त्याचं पारितोषिक. Even if you give somebody a job and that person from his salary is giving tithes or free will offerings to God in his church, what you have done for that person is enable that person to come closer to God, friends. That merit is for that person, not for you. आणि समजा एखाद्या व्यक्तीला तुम्ही नोकरी दिली आहे आणि तो व्यक्ती मग त्या नोकरीचा जो पगार येतो त्याच्यामधून देवाच्या राज्यामध्ये दानार्पण आणि दशांश देत आहे आणि त्याबद्दलचे जे आशीर्वाद आहे ते त्या व्यक्तीला मिळत आहे. परंतु तुम्ही त्या व्यक्तीला मदत केली आहे, की तो सुद्धा ते आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकेल म्हणून तुम्ही मदत केलेली आहे त्यांना. When you
withdraw your hand from kindness and not enabling somebody to fulfill something in life, you are creating yourself as an idol, and that is the greatest idol in the sight of God, and God will hold you against it, friends. आणि असं जर कोणी व्यक्ती असेल, गरजवंत असेल आणि आपण त्यांना मदत करण्यापासून आपला हात जर आवरून धरला, तर देवाला ते आवडणार नाही. आपण स्वतः जसं काय स्वतःसाठी एक मूर्ती असं बनू आणि परमेश्वराला ते नक्कीच आवडणार नाही. आपल्या विरोधामध्ये ते एक पाप असं गणण्यात येईल. So, the close relationship between idolatry and not being a kind and charitable person is very simple. Is that you deny existence of God, you deny that God is good and he is good to everybody else, and your charity is denied because you are worshiping yourself. Therefore, idolatry is also about worshiping yourself. आणि म्हणून एक मूर्तीपूजा आणि दान धर्म करणं आणि दयाळूपणा दाखवणं याच्यामध्ये हाच संबंध आहे. जर मी दयाळूपणा दाखवत नाही, तर मी देवाचं अस्तित्व स्वीकारत नाही. देव सर्वांशीच दयाळूपणे वागतो, या गोष्टीवरती मी विश्वास ठेवत नाही आणि मग मी बाकीच्या ज्या गोष्टी करत आहे, त्या परमेश्वर त्या मान्य करणार नाही आणि म्हणून मला दान धर्म करणं, दुसऱ्यांसाठी दयाळूपणा दाखवणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे. Now 15, read verse 10 and 11. अनुवाद 15, 10 आणि 11 आपण वाचूया. तू त्याला अवश्य दे व त्याला देताना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नको. असे केल्याने तू हात घालशील त्या प्रत्येक कामात तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. देशात गरीब लोक नेहमीच असणार. म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर. God is commanding us to help those in need of food, nourishment, clothes, emotional support, strength in all possible ways, and also have a willing heart to build the kingdom of God. आणि देव इथं आपल्याला आज्ञा देत आहे, जे गरजवंत लोक आहे, अन्न, वस्त्र, निवारा आणि अशा मूलभूत गरजा आहेत आणि भावनिकरित्या सुद्धा जर कोणाला आधार पाहिजे आहे किंवा ज्या ज्या प्रकाराने तुम्ही मदत करू शकता, त्या प्रत्येक प्रकाराने आपण अशा गरजवंत व्यक्तीला मदत करावी, असं देव आपल्याला आज्ञा देत आहे या ठिकाणी. Now in chapter 12, come back to chapter 12, and we will read verses 11 and 12. Read chapter 12, verses 11 and 12. आपण अनुवाद 12 कडे पुन्हा जाऊ आणि त्याचं 11 आणि 12 वचन जे आहे ते वाचूया. तेव्हा जे स्थळ तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील, तेथेच मी तुम्हाला सांगतो, त्या सगळ्या वस्तू आणा. आपले होम बली, यज्ञ बली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करावयाची अर्पणे आणि तुम्ही परमेश्वराला कराल ते सर्व विशिष्ट नवस. तेथे तुम्ही आपले मुलगे व मुली, दास व दासी यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर याच्या समोर आनंद करावा. तुमच्या वेशींच्या आत राहणाऱ्या लेव्यांसहित आनंद करावा, कारण तुमच्या बरोबर त्याला काही वाटा किंवा वतन नाही. God says, when you are doing this, you will rejoice in what you are giving as a sacrifice, as a tithe, and whatever you're doing, you will rejoice. आणि ह्या ठिकाणामध्ये परमेश्वर सांगत आहे, जे पण काही तुम्ही अर्पण दिलेले आहेत आणि दानार्पण दिलेलं आहे, दशांश आणि अशा ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, जी दिलेली गोष्ट आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही परमेश्वरासमोर आनंद करावा असं सांगितलेलं आहे. Rejoicing and being joyful is different from being happy. आणि आनंद करावा आणि आनंदित असणं ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. Being happy means you can be happy for a very long time and for many years you can have a very happy life. But being joyful means you have to rejoice in that moment. आनंदित असतात
म्हणजे काय, की आपण अनेक दिवस जेव्हा आपल्या जीवनात सर्व गोष्टी सुरळीत चाललेल्या आहेत, तर वर्षानुवर्ष सुद्धा आपण आनंदामध्ये राहू शकतो. परंतु आनंद करावा याचा अर्थ हा होतो, की आपण जी केलेली कृती आहे, त्या क्षणाला त्या कृतीबद्दल आपण आनंद करावा. त्या क्षणाला त्या आनंदाचा उपभोग घ्यावा आपण. The problem is that our natures in us, human beings in today's world, is to be unhappy and to grumble in everything that we are doing. आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर मनुष्याचा स्वभाव झालेला आहे. आनंदित नसतात ते आणि कुरकुर करत राहतात आणि आजूबाजूला जगातील गोष्टींकडे लक्ष लावतात. हा मनुष्याचा आज स्वभावच झालेला आहे. But the Bible says you will rejoice in that moment when you are doing a good mitzvah, good deed in the sight of God. But if you do not rejoice, it means you are being selfish and you are creating idols and you are practicing idolatry in the sight of God. आणि देवाची जी आज्ञा आहे ती पाळण्यामध्ये देवाने सांगितलेल्या गोष्टी दुसऱ्यांना देण्याच्या वेळेस आपण नक्की तिथे आनंद करावा. जर आपल्याला अशा गोष्टी करण्यामध्ये आनंद वाटत नाही, तर आपण कुठेतरी चुकत आहोत आणि आपल्या जीवनामध्ये नकळतपणे ती मूर्तीपूजा आलेली आहे. देवाच्या दृष्टीने आपण चुकीच्या गोष्टी करत आहोत. By not rejoicing, you are partaking of secret sins in your mind, in your heart, and in your soul. That means your soul is becoming corrupt. आणि जर आपण आनंद करत नाही, तर त्याचा अर्थ आपला जीव जो आहे, हा काहीतरी नकारात्मक किंवा चुकीच्या गोष्टींचा विचार करतो. त्या चुकीच्या गोष्टींमध्ये आता मी सहभागी होत आहे आणि देवाच्या दृष्टीने मग माझा जीव त्या भ्रष्टाचाराकडे वाटचाल करत आहे. And then, because you are selfish, you will covet, you will fight, you will steal, you will rob, you will murder, and all the commandments will be broken because you have not rejoiced in the moment when you had to do charity and sacrifice to the Lord your God. आणि दान धर्म करणं, दयाळूपणा दाखवणं आणि देवाने सांगितल्याप्रमाणे अर्पण ज्यावेळेस देतो, त्यावेळेस जर आपण आनंद केला नाही, आनंदाने त्या गोष्टी केल्या नाही, तर आपल्या जीवामध्ये मग लोभ येतो आणि निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी येतात आणि मला हाव सुटते आणि अशा प्रकाराने लोकं मग फसवणुकीकडे जातात आणि ते चोऱ्या करू शकतात आणि काय पुढे जाऊन ते कोणाचा खून सुद्धा करू शकतात आणि अशा प्रकाराने तो जो जीव आहे तो चुकीच्या आणि भ्रष्टतेकडे वाटचाल करतो. So, God is giving us a formula to live on this earth. Learn, practice in your soul to rejoice at all times. Rejoice in your actions, in your deeds, because when you do that, you will not do secret sins in your heart. Friends, आणि take it seriously. आणि मी जे सांगत आहे ते तुम्ही त्याच्यावरती गांभीर्याने विचार करा, की देवाने मनुष्याला जगण्यासाठी एक नियम दिलेला आहे, एक सूत्र दिलेलं आहे त्याने, की आपण ज्या काही गोष्टी देवाने सांगितलेल्या करत आहोत, दानधर्म आणि अशा सर्व ज्या चांगल्या गोष्टी करत आहोत, आपण आनंदाने केल्या पाहिजे आणि मग आपल्या जीवनामध्ये दुःख किंवा जे गुप्त पाप आहे ते येणार नाहीत. If you're doing charity and goodness because you think you want merit or reward in the kingdom of heaven, stop it today. Don't do it for yourself. जर तुम्ही दानधर्म आणि देण्याचे आणि चांगले कृत्य जर करत असता, परंतु त्याबरोबर मनात हा विचार ठेवता, की देवाच्या राज्यामध्ये मला नक्की ह्याच्याबद्दल काहीतरी मिळेल, तर तुम्ही आजच थांबवा अशा गोष्टी करायचं. Do that kind of charity that helps other people in the kingdom of God, not you. आणि अशा प्रकारचं काम करा, की दुसऱ्या लोकांना देवाच्या राज्यामध्ये आनंद आणि गोष्टी प्राप्त होतील. तुमच्या स्वतःला काय मिळतं ह्याच्यासाठी गोष्टी करू नका. If your brother and sister says, friends, can you please help me with feeding 100 people, which I do every year, but this year I do not have money to feed. Can you please help me this time? Do it. That 100 people that you enable to feed is not your merit. It will go to the merit of the brother or sister that is doing it. Listen to what I'm saying, friends.
आणि काळजीपूर्वक ऐका मी काय म्हणत आहे. समजा एखादा व्यक्ती आहे, तो दरवर्षी 100 लोकांना जेवण देत आहे, परंतु तो तुम्हाला येऊन म्हणतो, की "यावर्षी मी 100 लोकांना जेवण देऊ शकत नाही. तू मला मदत करशील का?" तर तुम्ही जरूर करा आणि त्याचं प्रतिफळ जे आहे, ते मात्र त्या व्यक्तीला मिळेल. Hmm. This is the right way of looking at charity and helping each other. This is the way we uphold each other in the kingdom. We bring people together in a fellowship or in a keyboard and bring them together, and we all are lifted back spiritually to God. आणि हे योग्य प्रकारे करण्यात आलेला अशा प्रकारचा दानधर्म आहे आणि खिबूर जे म्हटलेलं आहे म्हणजे आपण सहभागिता एकत्र येणं जे आहे आणि आपण अशा प्रकाराने एकमेकांची देवाच्या राज्यामध्ये बांधणी करतो, एकमेकांना उचलून धरतो आणि हे योग्य आहे देवाच्या दृष्टीने. But friends, to operate in this way, there has to be transparency in all our relationships. परंतु अशा प्रकाराने कार्य करण्यासाठी आपल्या सर्व नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता असणं फार गरजेचं आहे. And the reason why Jesus told us that on two commandments, everything else is based. One is to love the Lord your God, and the second is to love your neighbor as you love and you would treat yourself. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं 2 मोठ्या आज्ञा, की सर्वात पहिलं म्हणजे देवावरती आपल्या सर्वस्वाने प्रीती कर आणि जशी स्वतःवरती तशी इतरांवरती देखील प्रीती कर. Because the kind of relationships you have with each other will define your relationship with God. त्याचा अर्थ हा होतो, की आपण एकमेकांबरोबर कशा प्रकारचे नातेसंबंध ठेवतो, त्यावरून ठरतं, की माझं आणि देवाचे नातेसंबंध कसे आहेत. If you lie to your brothers and sisters, you will lie to the face of God. If you steal from your brothers and sisters, you will steal from God. If you're intransparent with your brothers and sisters on this earth, you are intransparent with God Himself. जर तुम्ही आपल्या कोणाला बंधू वर्गाला जर फसवत असाल, तुम्ही देवाला फसवत आहात. जर तुमच्या नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता नाही मनुष्यांबरोबर, तर देवाबरोबरच्या पण नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता नाही. जसं आपण मनुष्यांशी वागतो, तसेच आपले नातेसंबंध देवाबरोबर पण आहेत. So, your relationship with other people on this earth is very important because it's the training ground for you to practice how to have a living relationship with the Lord your God. आपले लोकांबरोबरचे नातेसंबंध हे फार महत्वाचे आहे. त्याच्यावर लक्ष देणं महत्वाचं आहे. कारण तिथेच आपण शिकतो, तिथेच आपल्याला समजत असतं, की माझे देवाबरोबरचे नातेसंबंध कसे असावे. So the commandment when God says, "Thou shalt have no other gods before thee," which means remove all the intransparencies between your relationship between you and God. You have to remove all those idols in between, my friends. आणि देवाने आज्ञा दिलेली आहे, की माझ्यासमोर तुला अन्य देव नसावेत. त्याचा अर्थ हाच होतो, की आपले इतरांबरोबरचे जे नातेसंबंध आहे, ते सुद्धा पारदर्शक असावे. इतरांबरोबरच्या नातेसंबंधांच्या मध्ये सुद्धा कुठल्या प्रकारच्या मूर्ती नसाव्यात आणि देवाच्या समोर पण मग मूर्ती नसतील. And today I hope that I tried my best to explain to you all how idolatry is the purest corruption of a human soul. आणि मी आशा करतो, की मी तुम्हाला आज चांगल्या रीतीने सांगू शकलो, की जे मूर्तिपूजा आहे, तर ते आपल्या जीवनामध्ये भ्रष्टाचार कशा पद्धतीने घेऊन येतात. How it is related to being kind and charitable and helping each other and helping and giving freely for building the kingdom of God is the most important. आणि आपण दानधर्म करणं, दया दाखवणं, एकमेकांना मदत करणं आणि एकमेकांच्या मदतीने दुसऱ्यांना देखील मदत करून देवाच्या राज्याची बांधणी करणं किती महत्वाचं आहे, हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. This is what Rav Shaul or Paul says in the book of Corinthians. I think he says, if you break one commandment, you've broken all of them. आणि मला वाटतं करेंतकरामध्ये पौलाने सांगितलेलं आहे, की तुम्ही एक आज्ञा मोडली, तर तुम्ही सर्व आज्ञा मोडल्या आहेत. If you are an idolater, you have broken all the commandments of God, of the Lord your God. आणि थोडक्यामध्ये जर मी मूर्तिपूजक आहे, तर मी त्या मूर्तींच्याद्वारे मी सर्व आज्ञा बाकीच्या सुद्धा देवाने दिलेल्या मोडल्या आहेत. So, friends, I just wanted to share this with you all as a first session. And going ahead, we will be doing other things. We'll be going deeper into
into learning and reading the Hebrew, which I didn't do today as the first day. But I want to thank you all for being with us and spending this time with each one of you all. Thank you for being online. I'm going to meet you all next Thursday at 8 o'clock. God bless all of you all and shalom. तुम्ही आज सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि आज मी सुरुवातीचा फक्त शिकवलेला आहे. आज पहिलाच धडा घेतलेला आहे आणि आपण पुढे जाऊन हिब्रू मध्ये वाचणार सुद्धा आहोत, लिहायला वाचायला आणि आणखी पुष्कळ गोष्टी, नवीन नवीन गोष्टी आपण शिकणार आहोत. आणि तुम्ही सर्व आल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. पुढच्या गुरुवारी रात्री 8 वाजता बरोबर आपण पुन्हा भेटणार आहोत. आणि प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो. शलोम. Shalom and good night. सर्वांना शलोम आणि शुभरात्री.